अध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 88. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. तो मंत्र पांडुरंग शास्त्रींनी म्हटला आणि उपस्थितांनी तो त्यांच्या पाठोपाठ उच्चारला. सर्वांच्या मुखातून निघालेल्या त्या मंत्राचा धीरगंभीर नाद त्या वातावरणात घुमला. तो नादमय परिसर पवित्र बनला. मग पांडुरंग शास्त्रींनी गळ्यातला हार बाजूला काढून ठेवला. उपरी आभूषणं धारण करून ते कधीही प्रवचन करत नसत. समोर ठेवलेल्या गीतेला त्यांनी मनोभावे नमस्कार केला. गेले काही महिने ते श्रीमद भगवद्गीतेचं सिंहावलोकन करत होते. उद्धरेत आत्मनात्मानं आत्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः बंधुरात्मात्मनस्तस्यं येनात्मेवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. या गीतेच्या श्लोकाचं उच्चारण करून पांडुरंग शास्त्रींनी प्रवचनाला प्रारंभ केला. स्वतःचा उद्धार स्वतःच केला पाहिजे हा एक महत्त्वाचा सिद्धांत गीतेने सांगितलेला आहे. हा महत्त्वाचा सिद्धांत आज आपल्या जीवनातून जात चाललेला आहे. निष्काम, सर्व संकल्परहित किंवा विवेक वैराग्यादी युक्त ही अतिउच्च अवस्था आहे, उत्तम व्यवस्था आहे. या अवस्थेमुळे निरुपद्रवी कर्म होऊ शकतात, त्याचबरोबर उपभोगही मिळतात. या गोष्टीचं आकलन झाल्यावर माणसाला असं वाटतं की या अवस्थेत निरुपद्रवी कर्म जर होत असतील आणि निरुपद्रवी भोग मिळत असतील तर अशी स्थिती भगवंतानं मला द्यावी. पण गीताकार सांगतात की ही स्थिती मी कोणाला देईन हे शक्य नाही. माणसानं स्वतःच ही स्थिती प्राप्त करून घ्यायला हवी. उद्धरेद आत्मनात्मानं. सुहास्य मुद्रेनं पांडुरंग शास्त्रींनी सर्वांकडे बघितलं. मग ते पुन्हा गंभीरपणानं बोलायला लागले. आज आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन यांच्यामधून हे महान सूत्र नाहीसं झालंय. त्यामुळे माणसाचं वैचारिक अधःपतन झालेलं आहे. आपल्या जीवनातील कृत्यांना जबाबदार कोण हा प्रश्न तपासला तर कळेल की आज एक मोठं उदारमतवादी तत्त्वज्ञान प्रचलित झालंय. हे तत्त्वज्ञान चांगलं म्हणायचं का? या तत्त्वज्ञानाप्रमाणे खून, चोरी, बलात्कार अशा तऱ्हेची कर्म करणारा माणूस गुन्हेगार नसून तो रोगी आहे. त्यामुळे आपल्या कृत्याला तो पूर्णपणे जबाबदार नाही असं मानलं जातं. आज अपराधशास्त्र बदलत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी शाळेत अभ्यास करत नसेल तर हे उदारमतवादी तत्त्वज्ञान सांगतं की त्याला शिक्षा करू नका. तो अभ्यास करत नसेल तर चौकशी करा, त्याची कारणं शोधा. त्याला कदाचित आईबापाचं प्रेम मिळत नसेल, तो प्रेमाचा भुकेला असेल, म्हणूनच शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून प्रेम मिळावं म्हणून तो धावत असेल. त्यांचं प्रेम मिळवण्यात त्याचा वेळ वाया जात असेल आणि त्याचा परिणाम म्हणजे तो अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असेल. म्हणून विद्यार्थी अभ्यास न करण्याला जबाबदार नाही. अमेरिकेत अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाचा फार मोठा फैलाव झालेला दिसतो. पांडुरंग शास्त्रींनी आपल्या हाताच्या बाह्या सरसावल्या आणि ते पुढे आपले विचार मांडायला लागले. त्यांच्या आवाजाला हळूहळू धार चढायला लागली होती. ते पुढे सांगत होते, एलिझाबेथ मेसाहिलनं एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकात तिनं अशा प्रकारची पुष्कळ उदाहरणं दिली आहेत. एका स्त्रीचे पैसे तिच्या दीरानं चोरले. ती स्त्री फार रागवली, पण मानसशास्त्रज्ञ तिला म्हणाला त्याच्यावर रागवू नको. लहानपणी कधीतरी त्याला पैशाची अडचण पडली असेल. त्याच्या मनात कॉम्प्लेक्स म्हणजे जी गाठ तयार झाली असेल त्यामुळे चोरी करण्याची प्रवृत्ती त्याच्या मनात निर्माण झाली असेल. त्यामुळे त्याने चोरी केली असेल. दुसऱ्या एका स्त्रीच्या बहिणीला त्या स्त्रीच्या पतीनंच पळवलं. ती बिचारी मानसशास्त्रज्ञाकडे गेली आणि म्हणाली, मीच माझ्या पतीची माझ्या बहिणीशी ओळख करून दिली होती आणि तिलाच माझ्या पतीनं पळवलं. तो मानसशास्त्रज्ञ म्हणाला, तू रागावू नकोस, कारण यामध्ये त्याच्या एकट्याचा दोष नाही. एकपत्नीत्व हे पुरुषाच्या स्वभावाला प्रतिकूल आहे, पण समाजानं त्याच्यावर ते लादलेलं आहे. त्यामुळे पुष्कळ ग्रंथी निर्माण होतात. अशा प्रकारच्या एखाद्या ग्रंथीमुळे तुझ्या पतीच्या हातून हे कृत्य झालं असेल. पांडुरंग शास्त्री पुढे त्वेषानं बोलायला लागले.
थोडक्यात म्हणजे गुन्ह्याची जबाबदारी परिस्थितीवर अवलंबून आहे, लोकांच्यावर आहे, माझ्यावर नाही. अशा प्रकारचं भ्रांत तत्त्वज्ञान आज 100-150 वर्षांपासून समाजात फार खोलवर रुजलाय. हा परिस्थितीवाद आहे आणि त्यामुळे माणसाचं मानसिक तसंच वैचारिक अधःपतन होत आहे. माझ्या गुन्ह्याची जबाबदारी माझी नाही तर दुसऱ्याची आहे. या वैचारिक परंपरेत परिस्थितीवादानंतर दुसराही एक वाद विकसित झालेला आहे. गेल्या 300 वर्षात माणसाची विचारधाराच बदलली आहे. तिचा आपल्यावरही फार मोठा परिणाम झाला आहे. कारण आपण बाटलेले लोक आहोत. न इधर के रहे न उधर के रहे अशी आपली स्थिती झालेली आहे. परिस्थितीवादानंतर मार्क्सच्या आर्थिक नियतिवादाचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. कार्ल मार्क्सच्या पूर्वी व्यक्तिवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथच्या वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथाचा प्रभाव लोकांवर 100 वर्षापर्यंत राहिला. सामान्य लोकांचं जीवन घृणास्पद व्हायला लागलं. त्यावेळी कार्ल मार्क्स, रस्किन, कार्लाइल वगैरे लोक पुढे आले आणि त्यांनी वैचारिक दृष्टीनं ॲडम स्मिथचा पराभव केला. कार्ल मार्क्सचे विचार इतके प्रभावी ठरले की लोकांनी ॲडम स्मिथला सोडून मार्क्सला पकडलं. त्यानंतर पांडुरंग शास्त्रींनी काही काळ ॲडम स्मिथ, कार्ल मार्क्स, डॉक्टर वॉटसन आणि डॉक्टर फ्रॉइड या विचारवंतांच्या विचारप्रणालीवर चिंतन व्यक्त केलं. मग पुन्हा ते द्वेषानं बोलू लागले. अशा तऱ्हेनं बोलताना होणारे त्यांचे हातवारे, स्वाभाविक हालचाली, एखादा दाखला देताना डावा हात पुढे करणं, एखादी गोष्ट ठासून सांगताना उजव्या हाताची तर्जनी उभवून ती वेगानं खाली आणणं, आपल्या मुद्द्याचं प्रतिपादन करताना डाव्या उजव्या बाजूला झुकणं, सहजगत्या मांडीवर थाप मारणं किंवा विषयानुरूप एकदम सरसावून बसणं या त्यांच्या लकबी उपस्थित श्रोतृवर्गाला मुळीच नवीन नव्हत्या. परंतु प्रत्येक वेळी श्रोतृवर्गावर त्यांच्या या लकबींचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नसे. त्यांचं आवेशपूर्ण आणि मुद्देसूद प्रवचन ऐकताना श्रोते नेहमीच तल्लीन होऊन जात. आत्ताही पांडुरंग शास्त्री तशाच आवेशानं आपलं मुद्देसूद प्रवचन पुढे करत होते. गेल्या 200-300 वर्षांपासून चालत आलेला परिस्थितीवाद, मार्क्सचा आर्थिक नियतिवाद, वॉटसनचा वर्तनवाद किंवा फ्राईडचा कुंठित ग्रंथींसह मनोविश्लेषणवाद अशा वादांबरोबरच भारतात आणि परदेशातही प्रचलित असलेल्या भ्रांत ईश्वरवादाचाही विचार करायला हवा. तुम्ही काही केलं तरी भ्रांत ईश्वरवादी म्हणतील की हे सारं भगवंताच्या इच्छेनं होत असतं. त्यांना आपण सांगायला हवं की फार चांगली गोष्ट आहे, मग तुझ्यावर कसलीच जबाबदारी नाही, तू भगवंताचा पक्का भक्त आहेस. त्याचप्रमाणे कित्येक लोक म्हणतात की भगवंताची इच्छा होईल त्यावेळी मी गीता वाचीन. त्यांना सांगायला हवं की ठीक आहे, तुम्ही अनंत काळपर्यंत वाट बघत बसा. मग भक्तीच्या नावावर चाललेल्या सावळ्या गोंधळाचा समाचार घेताना पांडुरंग शास्त्री म्हणाले, भ्रांत ईश्वरवाद आणि आळशी माणसांचा अकर्मण्यतापूर्ण विचार यांनी भक्तीच्या नावावर सावळा गोंधळ माजवून समाजातल्या पिढ्यानपिढ्यांचं वाटोळं केलं आहे. या लोकांच्या विचारांच्या मुळाशी तर्क किंवा बुद्धिप्रामाण्य नाही. त्यांचं म्हणणं असं की वाटेल तेवढा आरडाओरडा करा, ईश्वराची इच्छा असेल तरच जे काय व्हायचं ते होईल, नाहीतर होणार नाही. दे विल शॅल बी डन. हे म्हणणं अगदी खरं आहे, परंतु भगवंतावरील अविचल विश्वासाचे हे शब्द कोण उच्चारू शकेल याही प्रश्नाचा विचार केला पाहिजे. खरं तर असे विचार प्रसृत करून भ्रांत ईश्वरवाद्यांनी व्यक्तीची जबाबदारी टाळली आहे. त्यासाठीच मी सांगतो की उद्धरेत आत्मना आत्मानम हा श्लोक नसून गीताकारांनी सांगितलेला एक महान जीवन सिद्धांत आहे. श्रीकृष्ण भगवंतांनी हा एक वैश्विक सिद्धांत सांगितला आहे. उपनिषदांनी उत्तिष्ठ जाग्रत प्राप्यवरांनी बोधत या वचनात तेच सांगितलं आहे. गीताकारांनीही कर्माची जबाबदारी व्यक्तीवरच सोपवली आहे. कर्माची जबाबदारी न स्वीकारणं ही मनाची दुर्बलता आहे. माझ्या अपकर्षाला जर दुसरा कोणी कारण असेल तर माझ्या उत्कर्षाचं कारणही दुसराच असायला हवा. त्यामुळे माणसाला असं वाटतं की एखाद्या आध्यात्मिक विकास झालेल्या बुवाला किंवा संन्याशाला पकडून त्यानं जर आपल्याला बेटा तेरा भला हो जाएगा असं म्हटलं तर आपलं कल्याण होईल. बोलता बोलता पांडुरंग शास्त्रींनी आपले खांदे मागे झुकवले आणि ते एकदम ताठ झाले. त्यांची भारदस्त छाती पुढे आली होती. त्यांच्यात त्वेष भरला होता, अंगात स्फुरण चढलं होतं. अत्यंत कठोर शब्दात ते बोलायला लागले. स्वतःला साधक म्हणवणारे लोक संन्याशाच्या पाठीमागे धावताना आढळतात. त्यामुळे भौतिक जीवन गढूळ होऊन गेलंय आणि आध्यात्मिक जीवन नष्ट झालंय. त्यामुळेच भारतीय तत्त्वज्ञानात सांगितलेली
अवर्णनीय आणि अत्यावश्यक गुरुसंस्था बिघडलेली आढळते. गुरुपूजा इज टर्न्ड इन टू गुरुइझम. गुरुपूजा ही गुरुवादात परिणत झालेली आहे. ज्यांना वर लवकर जाण्याची घाई असते असे लोक चमत्कार करणाऱ्यांच्या जवळ जातच असतात. त्यांना विचारलं तर ते सांगतील, आम्ही काही अशा चमत्कारांवर विश्वास ठेवत नाही. मग तुम्ही त्यांच्याकडे कशासाठी गेला होतात असं त्यांना विचारलं तर ते सांगतात, काही होत असेल तर करून पाहूया या विचारानं आम्ही तिकडे गेलो होतो. असा हा प्रयत्नांशिवाय असलेला सुलभ मार्ग पाहून माणसाला असं वाटतं की एखाद्याच्या कृपेनं मी वर जात असलो तर पाहू. त्यामुळे संपूर्ण अध्यात्म दुबळं निष्प्रभ झालंय. दुबळं म्हटलं तरी ते जिवंत आहे असा त्याचा अर्थ होतो, पण ते तसं जिवंत राहिलं आहे असंही वाटत नाही. अध्यात्माची ही केविलवाणी सद्यस्थिती सांगून पांडुरंग शास्त्री पुढे म्हणाले, या सर्व विचारधारांना श्रीकृष्णानं खोडून काढलंय. श्रीकृष्णानं सांगितलंय की तुझा अपकर्ष आणि उत्कर्ष या गोष्टींना तूच जबाबदार आहेस. उद्धरेत आत्मनात्मानम आत्मा नमवसादयेत. गेल्या 200 वर्षात माणसावर बौद्धिक संक्रमणं झाली आहेत. या संक्रमणांचा विचार करून मानव समाजावर त्यांचा काय परिणाम झाला आहे या गोष्टीचा अभ्यास कराल तर श्रीकृष्ण भगवंताच्या या श्लोकाचं महत्त्व कळेल. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.